देशात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होतोय। बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा सण बहीण भावाला राखी बांधून रक्षण करण्याचं वचन घेतं। ज्योतिषाचार्यानुसार दुपारी 2:05 ते दुपारी 3:45 आणि संध्याकाळी 7:05 ते रात्री 9:16 पर्यंत राखी बांधण्याला चांगला मुहूर्त आहे। भावा बहिणीचं नातं हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि प्रेमानं हातावर बांधलेली राखी हेच खरं रक्षाबंधन आहे। भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना जळगावातल्या इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राख्या पाठवल्यात। या विद्यार्थिनींनी दरवर्षी सीमेवर जवानांसाठी राख्या पाठवतात। पर्यावरण रक्षणासंबंधी सर्व क्षेत्रात जागरूकता वाढत असतानाच नागपूरच्या एका शाळेतल्या विद्यार्थिनींनी इको फ्रेंडली राख्या तयार केल्यात। शाळेच्या शिक्षिकांच्या संकल्पनेतून या वेगळ्या प्रकारच्या राख्या या विद्यार्थिनींनी तयार केल्या आहेत। विद्यार्थ्यांनी ही 31 फूट लांब आणि 21 फूट रुंद राखी साकारली आहे। या भव्य रंगीबिरंगी राखींवर आमची संस्कृती हे ध्येयवाक्य लिहिलेलं आहे। रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावल्यानंतर त्याचा धैर्यानं सामना करणाऱ्या मोनिका मोरेनेही आपल्या लाडक्या भावाला राखी बांधली। यंदाच्या रक्षाबंधनाला आपल्या भावाला राखी बांधू शकेल का अशी मनात शंका होती, मात्र प्रत्यक्ष राखी बांधण्यास मिळाल्यानं आनंद झाल्याचं मोनिकानं म्हटलंय। अपघातात जखमींना वैद्यकीय मदत करून खरी रक्षा करावी असं आवाहन मोनिकानं आपल्या भावाला रक्षाबंधन करताना केलं। नवी मुंबई सानपाड्यात दहीहंडी सरावादरम्यान बालगोविंदाचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेला गोविंदा 14 वर्षांचा आहे। रविवारी रात्री सरावादरम्यान त्याचा अपघात झाला। मृत पावलेल्या बालगोविंदाचे नाव किरण तळेकर असं आहे। त्यानंतर आपण अशा प्रकारे पडल्याचं त्यांना आईवडिलांना सांगितलं नाही। त्याच्या डोक्याला मार लागला होता। सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केलं आहे। दहीहंडी उत्सवात वयाची मर्यादा असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र कोर्टाने आणि सरकारनं हस्तक्षेप करण्याऐवजी समन्वय समितीनं याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं। खासदार पूनम महाजन यांनी दहीहंडीमध्ये लहान मुलांना खेळण्यावर बंदीची मागणी केली आहे। या मागणीचं पत्रच त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांना लिहिलं आहे। महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार बनेल असं म्हणत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणशिंग फुंकलाय। अर्थात अमित शहा यांनी काढलेले हे उद्गार म्हणजे एका दगडात 2 पक्ष असल्याचं मानलं जात आहे। काँग्रेस प्रणित आघाडी सरकारला त्यांनी टार्गेट करतानाच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असंही त्यांनी सुचवलंय। इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील परिस्थिती भिन्न असून त्याची जाणीव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना करून द्यावी लागेल असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी व्यक्त केलंय। भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल या अमित शहा यांनी मांडलेल्या भूमिकेशी जोशींनी असहमती व्यक्त केली आहे। मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा डिवचलंय। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी नातीगोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय। जो सक्षम कार्यकर्ता असेल तो काय कुठल्या वयाचा असेल त्याचे कोण नातेवाईक यापेक्षा तो काँग्रेस विचार जपतोय का नाही आणि त्याला निवडून येण्याची क्षमता आहे का नाही या एकाच मुद्द्यावर तिकीट वाटप होईल। युवा सेनेनं सुरू केलेल्या सोशल मीडियाच्या चळवळीमुळे मतदानात 50% वाढ होणार असल्याचा विश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ही टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांची फेसबुकवरची पानं महिनोन्महिने पुढे सरकत नसल्याचा टोला त्यांनी लगावला। विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे मतदारांना प्रलोभन देण्याचे राजकीय नेत्यांचे फंडे समोर येत आहेत। मात्र हे फंडे त्यांच्या चांगलेच अंगलट येत आहेत। महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अस्मिता पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात साड्या वाटप कार्यक्रमात प्रचंड गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली।
पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार शनिवारी करण्यात आला. नामविस्तार करण्यात आलेल्या फलकाचं आणि वेबसाईटचं राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानं शिवसंग्राम संघटनेनं नाशिकमध्ये आभार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी छगन भुजबळ, शरद पवार यांच्यावरती सडकून टीका केली. मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला. मराठा समाजाला अक्षम मिळवून देण्यात अजित पवार, शिवाजीराव देशमुख यांनी मदत केल्याची कबुली मेटेंनी दिली. कोल्हापूरकरांचा टोलला विरोध असतानाही आयआरबी कंपनी कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू करते आहे. राज्य सरकारमधल्या जबाबदार मंत्र्यांनी टोल हद्दपार करण्याचं आश्वासन नागरिकांना दिल्यानंतरही दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही. त्यामुळे संतापलेल्या टोल विरोधी कृती समितीनं क्रांती दिनाचं औचित्य साधून आयआरबी चले जावचा नारा देत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. भाजीपाल्याचे भाव वाढत असल्यानं भाजीपाला विक्री केंद्राची योजना पुढेही सुरूच राहणार असल्याचं कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. पणन मंडळातर्फे फ्रेशकिन या कंपनीमार्फत गोरेगाव इथं भाजीपाला खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वेगळ्या राज्याच्या मागणीकरता नागपूरसह विदर्भाच्या सर्वच 11 जिल्ह्यात आंदोलन झालं. जिल्ह्यातील बस आणि रेल्वे स्थानकावर झालेल्या या आंदोलनात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी प्रवाशांना विदर्भ बंधन बांधलं. राज्यात नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणू पाहत होते. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचं मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पणजीत व्यक्त केलंय. राज्यात हा कायदा झालाय, आता त्याची काटेकोर अंमलबजावणी आणि गोव्यानेही हा कायदा पारित करावा अशी मागणी मानव यांनी केली आहे. सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे याला पालघर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील वरणगाव इथून अटक केली आहे. राज्यभरात चंद्रकांत बढे या संस्थेच्या 89 शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला असल्याचं काही वर्षांपूर्वी समोर आलं होतं. 5 ते 6 गुंडांनी मिळून एका सुरक्षा रक्षकाला अमानुष मारहाण केल्याची घटना विद्या विहारमध्ये घडलेली आहे. सत्यम शॉपिंग सेंटरमध्ये झालेल्या वादावादीचं पर्यवसन अशा प्रकारे मारहाणी झालं. हा मारहाणीचा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. आपण पाहू शकता की 5 ते 6 गुंड मिळून या सुरक्षा रक्षकाला कशा तऱ्हेनं मारहाण करतायत. डोंबिवलीच्या पाटीलवाडी परिसरातल्या 4 मजली इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचं आढळलं. याबाबत माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं घटनास्थळी धाव घेतली. या इमारतीतील 48 कुटुंबियांना सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. लेखापरीक्षणानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त बुलढाण्यात शूरामी वंदिरे हा अनोखा कृतज्ञता सोहळा रंगला. या सोहळ्यात सीमेवर शत्रूशी मुकाबला करताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. यावेळी 105 शहीद जवानांचे मातापिता, पत्नी यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पवई इथल्या आयआयटी मुंबईमध्ये 52वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शैक्षणिक वर्षात 2256 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यंदाचं वर्ष हे पवई आयआयटीसाठी विशेष ठरलं, कारण यंदा 227 विद्यार्थ्यांनी पीएचडी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमेचा सण देशात बंधुभावाचा संदेश देतो आणि बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असल्याचं यावेळी राष्ट्रपतींनी सांगितलं. ज्यांनी फूड सिक्युरिटी बिलच्या नावावर मतं मागितली त्यांनी WTOच्या करारावर सही करून गरिबांचं आयुष्यच पणाला लावलं असं म्हणत मोदींनी यूपीए सरकारवर टीका सोडलं. मात्र मोदी सरकारनं WTO करार फेटाळला. देशातल्या गरीब जनतेसाठी, देशातल्या शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी भारत सरकारनं हा स्टँड घेतला असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. भाजपला कोणत्याही प्रकारची हिंसा मान्य नाही. सद्भावना, बंधुभाव या तत्वांनी विकास होतो असं आपलं स्पष्ट मत असल्याचं त्यांनी ठणकावलं.
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मागील सरकार पॉलिसी पॅरालायसिसची शिकार असल्याचं सांगितलं. मात्र एनडीए सरकारनं मागील 75 दिवसांमध्ये पॉलिसी पॅरालिसिस संपवलं आहे. काँग्रेस सरकारमध्ये जाचक कर व्यवस्था होती. मात्र सरकारनं मागील 75 दिवसात अर्थव्यवस्थेबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वेगवेगळ्या वेळेला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जसवंत सिंग यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी जसवंत सिंग यांच्या तब्येतीची विचारपूस केली. राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकरनं संसदेतील आपल्या गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्याच्यावरती आणि अभिनेत्री रेखा यांच्यावरती टीका होतच आहे. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार आणि रेखा यांना राज्यसभेची खासदारकी देणं हा देशाचा अपमान आहे, अशी टीका माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. कुपवाडामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. जवळपास 5 ते 6 दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. 3 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं. या धुमश्चक्रीत एक भारतीय जवान शहीद झाला. भारतानं चीनकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहू नये असा सल्ला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री चक हेगल यांनी दिला आहे. तसंच भारत अमेरिकेतील रक्षा संबंध आणखी दृढ व्हावेत, त्यात जपानचाही समावेश करावा असं देखील त्यांनी सांगितलं. आधुनिक पद्धतीनं मॉडिफाईड करण्यात आलेल्या 4 गाड्यांचा फोर्स गुरखा रेन फॉरेस्ट चॅलेंज स्पर्धा देशात प्रथमच गोव्यात सुरू झाली आहे. अत्यंत थरारक असणारी ही स्पर्धा 14 ऑगस्टपर्यंत सह्याद्री डोंगर माथ्यावर चालणार आहे. जगभरातील 25 संघ यात सहभागी झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.